नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन खूप सर्वात सोपी पद्धत आपण बघणार आहोत फक्त 2 मिनिटात. तर साहित्य आहे, जे आपल्या घरात जे असेल ते साहित्य चालतं. तर हळदी, कुंकू, तांदूळ 1 वाटी, गूळ आणि साखर 1 दिवा तुपाचा किंवा तेलाचा, अगरबत्ती, पाणी, कलश आणि वाटी. नैवेद्य गोड पदार्थ करा, कोणताही, पुरणपोळीचा, खीर, चपाती, काहीही. तर दान करण्यासाठी तांदूळ, गूळ किंवा पैसे यथाशक्ती. उद्यापनाची सोपी पद्धत तयारी आहे. 2 ते 3 मिनटं लागतील. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, देवासमोर स्वच्छ जागा करा, दिवा व अगरबत्ती लावा, संकल्प करा, डोळे बंद करून मनात किंवा हलक्या आवाजात बोला. मार्गशीर्ष गुरुवार व्रत किंवा सेवा पूर्णत्वास नेण्यासाठी मी आज उद्यापन करीत आहे देवी आई, तर माझ्या कुटुंबावर कृपा ठेवावी, असं आपल्या देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मीपूजन कसं करायचं? लक्ष्मी देवीला किंवा फोटोला हळद कुंकू लावा, तांदूळ अर्पण करा, पाणी अर्पण करा, गोड नैवेद्य ठेवा, मंत्र कोणता म्हणा, नामस्मरण आहे 5 मिनटं. यातला जप करा, ते सोपं वाटेल ते करा. ओम श्री महालक्ष्मी नमः 11 वेळा किंवा 21 वेळा, किंवा लक्ष्मी अष्टक 1 वेळा म्हणा. दान करायची इच्छा असेल तर तांदूळ, गूळ किंवा साखर किंवा पैसे तर गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात देऊ शकता. त्याच दिवशी नसेल जमल तर दुसऱ्या दिवशी चालेल. प्रार्थना समारोप हात जोडून म्हणायचा आहे. देवी लक्ष्मी, माझी सेवा स्वीकारा, घरात सुख, शांती व स्थिर लक्ष्मी नांदो. नैवेद्यानंतर घरात प्रसाद म्हणून आपण ग्रहण करा. तर वेळ जास्त नसेल तरी भाव महत्त्वाचा आहे. नियम चुकले तरी दोष लागत नाही. श्रद्धेने केलेले उद्यापन पूर्ण फळ देतं. जर हवं असेल तर मी फक्त 5 मिनिटात उद्यापनाची शॉर्ट पद्धत सांगू का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलूयात. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी.